नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल मुळे। आज आपण RRB NTPC अर्ज भरण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट कोणते पाहिजे हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना पडलेला आहे। अनेक विद्यार्थी मित्र आपले गोंधळून गेलेले आहेत। आज आपण या समस्या दूर करणार आहोत। चला तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमची जी काही कास्ट सर्टिफिकेट बाबत समस्या असेल ती 100% दूर होईल। ओके, चला मग तर आपण बघूया। ग्रॅज्युएशन पोस्टवर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आहे 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर आणि त्याचप्रमाणे 12वी पासवर पोस्ट भरण्याची अंतिम दिनांक आहे 21 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर। जर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही 13 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर या तारखेच्या अगोदर जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट काढू शकत असाल तर तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरू नका। आणि जर तुम्ही 13 ऑक्टोबर आणि 20 ऑक्टोबर या तारखेच्या आत केंद्र सरकारचं कास्ट सर्टिफिकेट काढू शकत नसाल तर तुम्ही आपल्या राज्य सरकारने दिलेल्या कास्टवर तुम्ही हा फॉर्म भरून टाका। कारण ही प्रक्रिया जवळपास वर्षभर चालेल, बरोबर। तोपर्यंत तुम्ही सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढू घेऊ शकता। जेव्हा तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवले जाईल, तुम्ही एक्झाममध्ये पास झालात आणि नंतर जर तुम्हाला बोलवलं पडताळणीसाठी, तर तुम्ही जे अगोदर आपल्या फॉर्म भरता वेळेस जे आपल्या राज्यांचे कास्ट सर्टिफिकेट अपलोड केले होते किंवा त्याची जी माहिती भरली होती ते कास्ट सर्टिफिकेट आणि तुम्ही नवीन सेंट्रल गव्हर्नमेंटचे काढलेले कास्ट सर्टिफिकेट, हे दोन्हीही कास्ट सर्टिफिकेट सोबत घेऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू शकता। तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही। ते राज्यांमध्ये OBC प्रवर्गात येत असेल आणि केंद्रातही ते OBC प्रवर्गात येत असेल तर त्यांनी OBC मधूनच आपला फॉर्म सादर करावा आणि त्यांना नॉन क्रिमिनलसुद्धा 2024 पाहिजे। 2024चं OBCंना नॉन क्रिमिनल पाहिजे। आणि समजा जर राज्यामध्ये OBC आणि केंद्रांमध्ये OBC प्रवर्गात येत नसेल तर त्या विद्यार्थी मित्रांना सरळ ओपनमध्ये फॉर्म भरावा। ST त्याचप्रमाणे SC आणि ST प्रवर्गातले विद्यार्थी राज्यामध्ये जर SC ST मध्ये येत असेल आणि केंद्रामध्ये सुद्धा SC ST मध्ये येत असेल तर त्यांनी त्याच प्रवर्गामधून फॉर्म भरावा। SC STच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनलची अट सध्या तरी लागू नाही। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मला तरी वाटतं तुमच्या ज्या काही समस्या असेल कास्ट सर्टिफिकेट बाबतच्या त्या तुम्हाला समजल्या असेल। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया। चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।